गण गणपते नमः. 1 की 2 फेब्रुवारी कधी आहे मागे गणेश जयंती? जाणून घेऊयात व्रतकथा, पूजाविधी, शुभमुहूर्त, महत्त्व, मंत्र, आरती याविषयी. यंदा मागे गणेश जयंतीच्या तारखेबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे या दिवशी गणेश जयंती साजरी करणे शुभ असेल. जाणून घ्या सर्व काही. भारतात गणेश हा लोकप्रिय देवता असून त्याच्या पूजेशिवाय कुठल्याही शुभ कार्याला सुरुवात होत नाही. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत गणेश हा आपल्याला आपलासा वाटतो. भारतात भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पूर्वी महाराष्ट्रात माघ महिन्यातील गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. वैदिक हिंदू दिनदर्शिकेनुसार गणेश जयंती दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी करण्यात येते. याला विनायक चतुर्थी तसेच वरद चतुर्थी किंवा तिलकुंड चतुर्थी असेही म्हटले जाते. यंदा मागे गणेशोत्सव तारखेबद्दल संभ्रम आहे. मागे गणेश जयंती 1 की 2 फेब्रुवारी नेमकी कधी आहे? मागे गणेश जयंती 2025 नेमकी कधी आहे? वैदिक पंचांगानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थी तिथी ही 1 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11:38 वाजेपासून तर दुसऱ्या दिवशी 2 फेब्रुवारी 2025 रात्री 9:14 पर्यंत असणार आहे. उद्या तिथीनुसार 1 फेब्रुवारीला मागे गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. शुभ मुहूर्त. गणेश पूजा मुहूर्त सकाळी 11:38 ते दुपारी 1:34 वाजेपर्यंत असून पूजेचा एकूण कालावधी 1 तास 57 मिनिटे असणार आहे. चंद्रदर्शन वेळ. या वेळेत चुकूनही चंद्राकडे पाहू नका. गणेश जयंतीच्या दिवशी चंद्राकडे पाहणे अशुभ मानले जाते. या दिवशी निर्धारित कालावधी चंद्र दिसल्याचे चोरीचा आळ येतो असा समज आहे. त्यामुळे या दिवशी सकाळी 8:52 ते 9:01 पर्यंत चंद्र पाहू नये. निश्चित कालावधी 12 तास 8 मिनिटे आहे. शुभ योग. वैदिक दिनदर्शिकेनुसार गणेश जयंतीला परीख योगासह शिव आणि रवी योग तयार होत आहे. या दिवशी परीख योग दुपारी 12:24 राहील. यानंतर शिवयोग सुरू होईल. यासोबतच सकाळी 7:09 वाजेपासून तर रवी योग तयार होत असून जो 2 फेब्रुवारीला दुसऱ्या दिवशी पहाटे 2:33 पर्यंत राहील. गणेश जयंती 2025 रोजी भद्राची सावड. गणेश जयंतीच्या दिवशी भद्राची सावली रात्री 10:26 वाजता दिसेल, जी 2 फेब्रुवारीला सकाळी 7:09 पर्यंत राहणार आहे. हिंदू धर्मात भद्रा काळात शुभ काम केले जात नाही. गणेश जयंतीचे महत्त्व. पौराणिक मान्यतेनुसार देवी पार्वतीने शेणाच्या पोळीपासून गणेशाची निर्मिती केली होती. या दिवशी भगवान गणेशाचा जन्म झाला होता. श्री गणेशांची यथोचित उपासना केल्याने शुभ फल प्राप्त होते आणि जीवनातील सर्व दुःख दूर होतात. यामुळे जीवनात सुख परिणाम येतात आणि अडथळ्यापासून मुक्ती मिळते. या दिवशी चंद्रदर्शन निषेध आहे. गणेश जयंतीला काय करावे? या दिवशी गणपती बाप्पाच्या नैवेद्यांमध्ये तिळाचा पदार्थ द्यावा. जर तुम्ही बाप्पांच्या आवडीचा मोदक करणार असाल तर तीळ आणि गुळाचा तयार करावा. या दिवशी गणपतीची विधिवत पूजा करून त्यांचे दुसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते. गणेश जयंतीला व्रत करून घरात सुख शांती समृद्धी वाढते, मनोकामना पूर्ण होते अशी प्रार्थना केली जाते. करा पूजा. मातीची किंवा घरातील तांबे, पितळ, चांदीची मूर्तीची पूजा करावी. त्यानंतर 16 स्वरूपाची पूजा संपन्न झाल्यावर आरती करून अथर्वशीर्षाचे पठण करावे. या दिवशी आठवणीने बाप्पाला 21 दुर्वा नक्की अर्पण करावा. मातृदेवता ही 21 असते आणि गणराया हा मातृप्रिय असल्याने त्याला 21 दुर्वा वाहाव्यात. मुहूर्त. ब्रह्ममुहूर्त सकाळी 5:24 ते 6:17 पर्यंत. विजय मुहूर्त दुपारी 2:23 पासून ते 3:07 पर्यंत. गोंधली मुहूर्त संध्याकाळी 5:58 पासून तर 6:24 पर्यंत. चिता मुहूर्त रात्री 12:08 ते 1:01 पर्यंत. गणेश जयंती, रथ चतुर्थी, तिलकुंड चतुर्थी. पूजाविधी. तिलकुंड चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावरती उठून आपल्या आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करून घ्या. त्याच्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करा. व्रताचा संकल्प घ्या. सूर्यदेवाला अर्घ्य द्या. पूजाच्या ठिकाणी व गंगाजल चितळून साफसफाई करून एक चौरंग घेऊन त्यावरती लाल कपडा अंथरून त्यावरती भगवान गणेशांची मूर्ती किंवा प्रतिमाला स्थापित करा. त्याच्यानंतर भगवान गणेशांचं पंचामृत आणि गंगाजलाने स्नान घाला. त्याच्यानंतर गणेशजींना स्वच्छ वस्त्र परिधान करा. त्याच्यानंतर हळदी कुंकू अक्षदा वाहा. भगवान गणेशांना फूल, धूप, दीप यादी अर्पित करा. तीळ आणि गुळांपासून बनवलेले
भोग अर्पित करा. भगवान गणेशांना 21 दुर्वा अर्पित करा आणि ते अर्पित करताना ओम गणपते नमः मंत्राचं उच्चारण करा. कपूर आणि शुद्ध तुपाचा दीपक लावा आणि गणेशजींची आरती करा. भगवानांना भोग लावल्यानंतर प्रसाद सर्वांमध्ये वितरित करा. या दिवशी गरिबांना दान दक्षिणा द्या. तिळकुंड चतुर्थीच्या वेळेस काय केलं पाहिजे? या दिवशी तिळाचं दान करणं महत्त्वपूर्ण मानलं जातं. तीळ गुळचे लाडू बनवून भगवान गणेशांना भोग लावा आणि तीळचं दान करा. तिळकुटा किंवा तिळचा चुरमा करून या तऱ्हेने बनवला जातो. या दिवशी व्रत करणाऱ्या लोकांनी गणेशजींची पूजा करून चतुर्थीचे व्रतची कथा ऐका आणि 1 फेब्रुवारीला तिळकुंड चतुर्थीच्या शुभ अवसरावरती भगवान श्री गणेशाच्या सोबत शनिदेवाचं पूजन केलं जाईल. या दिवशी भगवानला तिळाचे लाडू भोग म्हणून अर्पित करा आणि दान द्या. कुंड चतुर्थी गणेश जयंतीचं व्रत ठेवल्याने काय लाभ होईल? या व्रत केल्याने भगवान श्री गणेशांची कृपा प्राप्त होईल तथा जीवनमध्ये सर्व प्रकारचे संकट दूर होतील, सर्व मनोकामना पूर्ण होतील. सोबतच जीवनमध्ये सुख समृद्धी तथा धन विद्या बुद्धी आणि ऐश्वर्याची प्राप्ती होईल. गणेश जन्माची पौराणिक कथा. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या जन्माची कथा. भगवान शंकर आणि देवी पार्वती कैलास पर्वतावर राहत आहे. एकदा महादेव कैलास पर्वतावर नसताना देवी पार्वतीला स्नानाला जायचे होते. तिने आपल्या कक्षाच्या दारावर पहारा देण्यासाठी एक विलक्षण पहारेकरी नेमला. तिने स्वतः मातीपासून एका सुंदर मुलाची मूर्ती बनवली. आपल्या मंत्रशक्तीने तिने त्या मूर्तीत प्राण आणून मुलाला जिवंत केले. जिवंत झाल्यावर त्या मुलाने तिला मनापासून नमस्कार केला. तिने आपल्या मुलाला मायाने जवळ घेतले आणि सांगितले, तू माझा मुलगा आहेस. तुझे नाव गणेश. गणेश म्हणाला, आई ग, मला भूक लागली आहे, काहीतरी खायला दे. गणेशला खाण्यासाठी तिने लाडू मोदक असे अनेक चविष्ट पदार्थ क्षणार्धात हजर केले. गणेशाला फार आनंद झाला. तो त्या पदार्थांचा आस्वाद घ्यायला लागला. पार्वतीने त्याला सांगितले, गणेश, मी माझ्या कक्षात आंघोळीला जात आहे, कोणालाही आत येऊ देऊ नकोस, इथेच थांबून लक्ष दे. गणेश म्हणाला, हो आई, मी लक्ष ठेवेन, कोणालाही आत सोडणार नाही. पार्वती आत गेली. काही काळातच भगवान कैलास पर्वतावर महादेव परत आले. पार्वती आपल्या कक्षाकडे जाऊन लागल्यास गणेशाने त्यांना अडवले. थांब, आत जाऊ नका, माझी आई आत गेली आहे, तिने कोणालाही आत यायला मनाई केली आहे, इथेच थांबा. शंकर म्हणाले, माझाच कक्ष आहे आणि मी पार्वतीचा नवरा आहे, मला मनाई कसली? तू वाट सोड. गणेश म्हणाला, तुम्ही म्हणला तसे असेल, पण आईने तुम्हाला सोड असे सांगितले नव्हते, मी कोणालाही आत देऊ शकत नाही. शंकराचा सेवक नंदीमध्ये पडला. गणेश मागे हटण्यास तयार नव्हता. त्या लहान बालकाला त्या बोलण्यावर महादेवने आश्चर्याने पाहिले. ते म्हणाले, अरे बालका, मी इथून सर्व गणाचा स्वामी आहे, मी शिवशंकर आहे, तुझी पार्वती माता माझी पत्नी आहे, त्यामुळे कोणीही मला आत जाण्यापासून रोखू शकत नाही. तू मुळीच यानंतर भगवान शंकर संतप्त झाले आणि त्यांनी त्रिशूळाने वार करत गणपतीचे शिर धडापासून वेगळे केले. तेव्हा माता पार्वती तिथे आली. तेव्हा गणपतीची अवस्था पाहून तिला खूप दुःख झाले. मृत गणपतीला पाहून माता पार्वतीने एकच आक्रोश केला. आपल्या मुलाचे शिर बसून त्याला पुन्हा जिवंत करण्यास सांगितले. यावेळी सर्व देवता तिथे जमा झाले. भगवान शंकर आणि भगवान विष्णू उत्तरेकडे तोंड केलेल्या बालकांचे शिर आणण्याचा आदेश दिला. बऱ्याच वेळ जंगलात भटकल्यानंतर एक हत्ती सापडला आणि हत्तीचे शिर कापून आणले. त्यानंतर शंकराने ते शिर गणपतीच्या धडाला जोडून त्यामध्ये प्राण फुकले. पण यानंतरही माता पार्वती आनंदी नव्हती, कारण गणपतीचे शिर हे मानवी आणि शिर हत्तीचे होते. यानंतर भगवान शंकर आणि गणेशाला सामर्थ्याने शक्तीचे वरदान दिले, आराध्य दैवत बनवले. याच कारणामुळे कोणत्याही शुभ कार्याआधी गणेशांची पूजा केली जाते. तसेच हत्तीच्या शिरामुळे श्री गणेशांचे गजमुख हे नाव पडले. गणेश पूजनात धार्मिक महात्म्य तर आहेच, परंतु निसर्ग चक्र सुरक्षित ठेवण्यासाठी आपला हातभार लावावा, हे गणेश उत्सवाचे कारण आहे. महत्त्व. गणेश जयंती मागे विनायक चतुर्थीला असते. त्या दिवशी गणपती बाप्पाचा जन्म झाला. जे लोक गणेश जयंतीचे व्रत ठेवून गणपती महाराजांची आराधना करतात, त्यांचे सर्व संकट दूर होऊन त्याला सर्व कार्य सफल होतात, जीवनात नशिबांची वाढ होते. ओम गणपते नमः. ओम श्री ग सौभाग्य गणपती व वरद सर्वजन्म वंशमाय स्वाहा. ओम हस्ती पिशाचिलिके स्वाहा. ओम श्री शिवप्रसादाय नमः. ओम गणेश ऋण चिंगणी वरज्ञ हू नमः. फट गणेशाय विद्महे वक्रतुंडाय धीमे तन्नो तन्नोती प्रचोदयात्. श्री वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपती विघ्न राजो लंबोतुंड गजानना. विश्वाचा वरदाय सूरप्रिया लंबोदराय सकलाय जगविताय. श्री गणपतीची आरती. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची निर्विपूर्वी प्रेम कृपा जयाचे सर्वांगी सुंदर रुटी सिंदुराची कंठी चळके मुक्ता पळाय. जय मंगलमूर्ती. दर्शन मात्र मनकामना पूर्ती. रत्नखचित परतुज गौरी कुमार चंदनाची ओटी कुंकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभतोबरा. रुंजुती चरणी गागऱ्या. लंबोदर पितम फणी बंधना. सरट सोंड वक्र तिंडे तिनेना. दास रामाचा वाट पाय सजल्या संकटी पावावे.
निर्वावी निरक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्र मनोकामनापूर्ती. जय देव जय देव. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जय श्री गणेशा. ओम गण गणपते नमः. धन्यवाद.